नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एशो मार्गवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाची 20 प्रश्न। या प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते स्वरूप पोलीस भरतीला आगामी होणारी जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आपण या ठिकाणी किंवा त्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतील अशी या ठिकाणी आपण शाश्वती देऊ शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची जी रचना आहे, एका पाठामधून एक प्रश्न असे 20 पाठातील एकूण 20 प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। म्हणजे तात्पर्य असा की विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी हा या व्हिडिओ मागचा, या प्रश्नांमागचा मूळ उद्देश आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या। तर चला, लागलीच जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी सर्वनाम ओळखा। या ठिकाणी एक ऑप्शन आहे अ दशरथ, ब आहे ते आणि क आहे गाणे, ड आहे तिथं। तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ब क्रमांकाचा ऑप्शन ते। हे जे आहे हे सर्वनाम आहे। पाहू पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न असा, लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर इथं ऑप्शन दिलेला आहे लक्ष्मीचा पती, ब आहे लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो, क लक्ष्मीचा कांत, ड लक्ष्मी अधिक कांत। तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन ब, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो। कोण? विष्णू। तर अशा प्रकारे हा आपण प्रश्न या ठिकाणी पाहू शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा। या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अभ्यस्त शब्द ओळखायचा आहे। तर अ आहे तुरट, ब आहे आंबट चिंबट, क आहे खारट आणि ड आहे कडवट। तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ब ऑप्शन, आंबट चिंबट। आंबट चिंबट हा अभ्यस्त शब्द आहे आणि या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की ज्या ठिकाणी शब्दाची पुनरावृत्ती होती त्या ठिकाणी अभ्यस्त शब्द होत असतो, अभ्यस्त शब्द बनत असतो। काय? शब्दाची काय होते? रिपिटेशन होतं त्या ठिकाणी, पुन्हा पुन्हा तो शब्द येतो। आंबट, या ठिकाणी आंबट आंबट असं म्हणलं असतं तर पूर्ण अभ्यस्त म्हणलं असतं आपण त्याला, आंबट चिंबट आहे। तर हा अभ्यस्तचा दुसरा प्रकार आहे। तुम्ही आणखी डीपमध्ये जाऊन अभ्यास करा, बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक उघडून या ठिकाणी तुम्ही हे पाहू शकता। त्यासह मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बावळी मुद्रा, देवळी निद्रा म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे। तर बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा, ब आहे दिसण्यात बावळट पण व्यवहारामध्ये चतुर। तिसरा ऑप्शन आहे निरपराध माणसाला शिक्षा करणे आणि ड आहे शहाणपणाचे सोंग करणारा मूर्ख। तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ब, ब त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो। ब जे आहे त्याचं योग्य उत्तर आहे दिसण्यात बावळट पण व्यवहारात चतुर। म्हणजे बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा, एखादा दिसण्यासाठी माणूस कसा वेडावाकडा असतो परंतु त्याचं व्यवहार चातुर्य हे असतं ते अत्यंत पराकाष्ठेचं असतं, म्हणजे जबरदस्त असतं। अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर देऊ शकतो, ब क्रमांकाचा ऑप्शन। पुढचा प्रश्न, प्रश्न 5वा, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर डोळ्यात अंजन घालणे म्हणजे अ आहे डोळ्यात काजळ घालणे, ब आहे चूक लक्षात आणून देणे, डोळ्यात दुखापत होणे आणि ड आहे डोळे रागाने मोठे करून पाहणे। तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे चूक लक्षात आणून देणे, चूक लक्षात आणून देणे, डोळ्यात अंजन घालणे। असं म्हणलं जातं की सरकारच्या डोळ्यात अंजन घातले, याचा अर्थ सरकारची जी चूक आहे ती त्यांच्या लक्षात आणून दिली। हा पेपरला जास्तीत जास्त वाक्प्रचार चालतो। पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील शब्दाची जात ओळखा। पुढील शब्दाची जात ओळखा। शब्द काय आहे? आपण। आपण या शब्दाची जात जर ओळखली तर ते आहे सर्वनाम। ओके, म्हणजे नामही म्हणू शकत नाही आपण त्याला, सर्वनामही म्हणू, सामान्य नामही म्हणू शकत नाही आणि भाववाचक नामही म्हणू शकत नाही। तर तो काय आहे? सर्वनाम हा त्याचा योग्य प्रकार असेल। ओके, त्याची योग्य जात तीच असेल। पुढचा प्रश्न, आम्ही दररोज पहाटे खेळत असू। आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्यातील काळ ओळखायचा आहे। काळ, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भूतकाळ।
तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? याचं योग्य उत्तर असणार आहे ब, रीतिभूतकाळ. रीतिभूतकाळ या ठिकाणी असू, असे, करत असू किंवा करत असणार, हे असे जे शब्द येतात या ठिकाणी, म्हणजे ज्यामध्ये एक रीत सांगितलेली असती, एक सवय सांगितलेली असती, तो कोणता काळ असतो? रीतिकाळ असतो. मग तो वर्तमान असो, भूतकाळ असो अथवा भविष्यकाळ असो. तर ज्यामध्ये माणसाची एखादी कोणतीही काही कार्य करण्याची जी रीत आहे, पद्धत आहे, काही जी सांगितलेली असते, ती काय असते? रीतिकाळामध्ये येते. पुढचा प्रश्न, प्रश्न 8वा, शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द ओळखायचा आहे. पारितोषिक, 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 सर्वच पारितोषिक लिहिलेले आहेत, परंतु प्रत्येक शब्दामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो? थोडासा बदल केलेला आहे. पहिल्या पारितोषिकला दोन्ही वेलांट्या ज्या आहेत त्या वेलांट्या ऱ्हस्व आहेत, पहिल्या वेलांट्या आहेत. ब मध्ये काय आहे? पहिली वेलांटी ऱ्हस्व आहे आणि दुसरी वेलांटी दीर्घ आहे. क ला काय आहे? पहिली वेलांटी जी आहे म्हणजे रची वेलांटी जी आहे ती दीर्घ आहे आणि शची वेलांटी ऱ्हस्व आहे. आणि ड मध्ये काय आहे? दुसरी ऱ्हस्व आणि पहिली ऱ्हस्व, दोन्हीही ऱ्हस्व दीर्घ या ठिकाणी आहेत, म्हणून आपण या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे अ क्रमांकाचा ऑप्शन. म्हणजे पारितोषिक या शब्दामध्ये दोन्ही वेलांट्या ज्या असतात त्या ऱ्हस्व असतात, लक्षामध्ये असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, पायरीने ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. तर त्याचा योग्य अर्थ आहे योग्यतेने वागवणे. अ क्रमांकाचं जे ऑप्शन आहे तेच त्याचं योग्य उत्तर आहे. बाकी आपण काही तेवढं पाहण्याचीही आवश्यकता नाही. प्रश्न क्रमांक 10, प्रश्न क्रमांक 10, अंतकरण या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय निवडा. या अंतकरण या शब्दाच्या संधीचा आपल्याला काय करायचं आहे? योग्य पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी अंत अधिक करण, अंतस अधिक करण, अतहस अधिक करण आणि अंतर अधिक करण अशी या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं योग्य जे उत्तर आहे त्याचं योग्य उत्तर आहे अंतकरण. ओके. ड क्रमांकाचं जे उत्तर आहे तेच त्याचं योग्य उत्तर आहे. चला तर 11वा प्रश्न पाहू आपण. पुस्तकांना या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. पुस्तकांना या शब्दाचं सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पुस्तक, पुस्तके, पुस्तका आणि पुस्तका असे इथं ऑप्शन आहेत. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे क क्रमांकाचं ऑप्शन. क क्रमांकाचं ऑप्शन जे आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे. पुस्तका हे त्याचं सामान्य रूप आहे. प्रश्न 12वा, पावसासोबत गारा पडतील या विधानातील काळ ओळखा. रीती भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि संभव सूचक भविष्यकाळ. या ठिकाणी असे 4 काळ आपल्याला दिलेले आहेत आणि योग्य तो काळ आपल्याला काय करायचा आहे? ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ते आहे ड क्रमांकाचं उत्तर. ड क्रमांकाचं जे ऑप्शन आहे तेच याचं योग्य उत्तर आहे. संभव सूचक भविष्यकाळ. आता 4 काळ आपल्याला माहीत होते, पण हे संभव सूचक भविष्यकाळ काय आहे, ही भानगड काय आहे? पण मित्रांनो, आज आपल्याला खूप स्पर्धा वाढलेली आहे आणि खूप डीपमध्ये प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून आपल्याला डीपली अभ्यास करायचा आहे. तुम्ही बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक उघडा, त्यामध्ये काळ हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये तुम्ही जा, डीपमध्ये अभ्यास आहे, तुम्ही पूर्ण अभ्यास करून घ्या, असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या चॅनलवर सुद्धा मी असं जास्तीत जास्त डीप शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ बनवताना मला खूप जास्त मेहनत करावी लागली, म्हणून या मेहनतीचा एक मला मोबदला म्हणून या व्हिडिओला एकदा तुम्ही लाईक करा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर. प्रश्न पुढचा पाहू आपण. ठीक आहे. प्रश्न 13वा, प्रश्न 13वा, मला हा डोंगर चढवतो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर शब्द कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग असे या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोगाचं हे उदाहरण आहे शक्य कर्मणी प्रयोग. तर मला हा डोंगर चढवतो म्हणजे त्याला चढवतो, म्हणजे त्याला डोंगरावर चढवता येत आहे, म्हणजे त्याला शक्यता त्याचं वाढलेलं आहे, म्हणजे शक्य कर्मणी, त्याच्याने ते शक्य होत आहे, म्हणून हा शक्य कर्मणी प्रयोग आहे. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर पहा 14वा प्रश्न, रोज सकाळी आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो, वरील वाक्याचा प्रकार सांगा. ठीक आहे. रोज सकाळी आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो
या ठिकाणी काय आलेला आहे, किंवा आलेला आहे, किंवा हा शब्द आलेला आहे. तर यावरून आपल्याला काय करायचं आहे, वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. मिश्र वाक्य, गौण वाक्य, संयुक्त वाक्य, यापैकी नाही. याचं योग्य उत्तर मी सांगतो मित्रांनो तुम्हाला. याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे संयुक्त वाक्य. कारण की ज्या ठिकाणी दोन वाक्य एकाच ठिकाणी जोडली जातात तेव्हा संयुक्त वाक्य होतं. रोज सकाळी आम्ही फिरायला जातो, हे एक वाक्य झालं. किंवा घरीच व्यायाम करतो, हे दुसरं वाक्य आहे. हे किंवा या शब्दाने एकत्र जोडून एक संपूर्ण मोठं वाक्य तयार केलेलं आहे, त्यालाच आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. पुढचा प्रश्न, 15वा प्रश्न. वेनिफनी या सामासिक शब्दाची जात वेनिफनी या सामासिक शब्दात कोणता समास आहे. या ठिकाणी समास हा आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर पाहताना इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि तत्पुरुष समास अशा ऑप्शन दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर जर सांगायचं झालं तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, समाहार द्वंद्व समास हे त्याचं योग्य उत्तर असेल. कारण की वेनिफनी यामध्ये वेनिफनी म्हणजे केवळ डोकंच विचारलं जात नाही, तर त्या ठिकाणी त्यांचा मेकअप वगैरे वगैरे जे काय आहे ते सर्व त्या ठिकाणी महिला उरकून घेतात, त्यालाच त्या वेनिफनी असं म्हणतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सर्वच त्या बाबीशी निगडीत असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, समाहार द्वंद्व समास असे म्हणतो. प्रश्न 16वा मित्रांनो, प्रश्न 16वा पहा काय आहे. हिंदू भूमीचे नंदनवन अतिसुंदर ते काश्मीर, तेथे हिंदूंचे वैऱ्यांसंगे चाले रणकंदन. या ठिकाणी आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. अलंकार ओळखा असं आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. श्लेष अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, अनुप्रास अलंकार आणि रूपक अलंकार असे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर काय आहे. याचं योग्य उत्तर आहे रूपक अलंकार. या ठिकाणी लक्षामध्ये असू द्या. प्रश्न 17वा. अमृताहुनी गोड नाव तुझे देवा. अलंकार ओळखायचा. पुन्हा एकदा आपण अलंकारामध्ये जरा जास्त डीपली विचारतात, म्हणून या ठिकाणी आपण 2 प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं व्यतिरेक अलंकार, अपनहुती अलंकार, श्लेष अलंकार आणि चेतना गुणोक्ती अलंकार असे या ठिकाणी आपल्याला पर्याय आहेत. त्याचं योग्य उत्तर काय असेल तर व्यतिरेक अलंकार आहे. अमृताहुनी गोड नाव तुझे देवा, म्हणजे देवाचं नाव हे अमृतापेक्षाही जास्त गोड आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलेला, अतिरेक केलेला असतो. या ठिकाणी काय केलेला असतो, एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्या गोष्टीचा अतिरेक केलेला असतो, म्हणून या प्रकाराला व्यतिरेक अलंकार असं म्हटलं जातं. तर याचं योग्य उत्तर अ क्रमांक आहे. प्रश्न 18वा. खालील शब्दातून तत्सम शब्द ओळखा. तत्सम शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन अ कवी, काम, चाक आणि सासरा असे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. याचं योग्य उत्तर काय आहे. ऑप्शन क्रमांक अ कवी. कवी हे त्याचं योग्य उत्तर आहे. तत्सम शब्द आहे कवी. तत्सम याचा अर्थ असा होतो की संस्कृतमधून जशास तसे मराठी भाषेमध्ये आलेले जे शब्द आहेत, ज्यांच्यामध्ये काही बदल नाही झालेला, ते शब्द काय असतात, तत्सम शब्द असतात. चला पुढचा प्रश्न, 19वा प्रश्न. हलाहल. हलाहल या शब्दाचा अर्थ काय. तर अमृत, विष, हाल आणि नांगर. तर याचं योग्य जे उत्तर आहे त्याचं योग्य उत्तर आहे विष. विष हे त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. ठीक आहे. हे विष हे त्याचं योग्य उत्तर आहे. हलाहल या शब्दाचा अर्थ काय होतो, विष. म्हणून ब क्रमांकाचं उत्तर त्याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, 20 क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे, याचं उमराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे आपल्याला. उमराचे फूल याचा जो योग्य पर्याय आहे तो काय आहे हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही. मोठे फूल, दुर्मिळ वस्तू, सहज उपलब्ध वस्तू किंवा झाड, 4 पैकी काय असेल. तुम्ही ह्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलही तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हा. नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा. आणि हा व्हिडिओ एकदा तुम्ही लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.